وقال الله لا تتخذوا إلهين اثنين إنما هو إله واحد فإياي فارهبون وله ما في السماوات والأرض وله الدين واصبا أفغير الله تتقون وما بكم من نعمة فمن الله ثم إذا مسكم الضر فإليه تجأرون ثم إذا كشف الضر عنكم إذا فريق منكم بربهم يشركون ليكفروا بما آتيناهم فتمتعوا فسوف تعلمون ويجعلون لما لا يعلمون نصيبا مما رزقناهم تالله لتسألن عما كنتم تفترون ويجعلون لله البنات سبحانه ولهم ما يشتهون وإذا بشر أحدهم بالأنثى ظل وجهه مسودا وهو كظيم يتوارى من القوم من سوء ما بشر به أيمسكه على هون أم يدسه في التراب ألا ساء ما يحكمون للذين لا يؤمنون بالآخرة مثل السوء ولله المثل الأعلى وهو العزيز الحكيم. अल्लाहचा फरमान आहे की दोन उपास्य ठरवू नका. ईश्वर तर केवळ तोच एक आहे आणि फक्त माझं भय राखा आणि फक्त त्याच्याच करता आहे जे काही आकाशांमध्ये आहे आणि जे काही जमिनीवर आहे आणि त्याचाच दीनधर्म स्वीकारणं सर्वांना आवश्यक आहे. तेव्हा अल्लाहशिवाय तुम्ही दुसऱ्यांना का भीता? ज्या काही कृपा देणग्या तुम्हाला लाभल्या आहेत त्या सर्व अल्लाहनं प्रदान केल्यामुळे लाभल्या आहेत. मग जेव्हा अचानक कधी तुम्हाला त्रास पोहोचतो तेव्हा आपलं दुःख मांडण्याकरता अल्लाह समोरच तळमळतात. मग जेव्हा तुमच्या दुर्दशेवर दया करून ती यातना अल्लाह दूर करतो तेव्हा तुमच्यापैकी एक टोळी अल्लाहचे आभार मानण्याऐवजी आपल्या पालनकर्त्यासह दुसऱ्यांना देखील सहभागी ठरवतात. अल्लाहनं त्यांचं संकट दूर केलं तरीही दुसऱ्यांना अल्लाहचा सहभागी ठरवलं यासाठी की आम्ही दिलेल्या देणग्यांबद्दल आभार न मानावं. ठीक आहे, काही दिवस मौज मजा करून घ्या, लवकरच तुम्हाला माहिती पडेल. आणि आम्ही दिलेल्या अन्नसामुग्रीमधून त्या बनावटी ईश्वराचा हिस्सा निश्चित करतात ज्यांच्याविषयी त्यांना काहीच ज्ञान नाही. अल्लाहची शपथ, तुम्हाला याविषयी मोठ्या सक्तीनं विचारलं जाईल की या कोणत्या खोट्या गोष्टी चालत ठेवल्या होत्या. काही मुश्रिक तर असेही आहेत की अल्लाहच्या करता मुली असल्याचं सांगतात आणि आपल्या स्वतः करता आपल्याच पसंतीची गोष्ट इच्छितात, म्हणजे मुलं. खरं तर अल्लाह प्रत्येक आईबापासून मुक्त आहे. जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याला मुलगी जन्माला आल्याची खबर दिली जाते तेव्हा त्याचा चेहरा काळा पडतो आणि दुःखानं मनातल्या मनात झुरत राहतो. ही खबर वाईट समजून मोठ्या लाजेनं लोकांपासून तोंड लपत फिरतो की आज तर त्याला फारच अशुभ समाचार मिळाला आहे. मोठ्या पेचात पडतो की काय करावं आणि काय करू नये. एकतर या मुलीचं अपमानासह पालनपोषण करावं किंवा मग जिवंत जमिनीत गाडून टाकावं. सावध व्हा की हे लोक मोठा वाईट फैसला करतात. जे आखिरतवर इमान ठेवत नाहीत त्यांची फार वाईट अवस्था होईल. आणि अल्लाहची शान तर अतिशय उच्च आहे आणि तो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमतवाला आहे.